आणि आर्थिक लढ्यांच्या बरोबर ही सामाजिक लढ्याची चळवळ सुद्धा पुढे नेली पाहिजे, ही समज अगदी सुरुवातीपासून कम्युनिस्टांमध्ये आहे. एक संसदीय राजकारणामधला तुमचा प्रेझेन्स हा नक्कीच आम्हाला वाढवला पाहिजे, हे बरोबर आहे. पण तेवढी म्हणजे चळवळ नाही. महाराष्ट्रात बहुमतातलं सरकार आहे, परंतु सरकार आहे असं जनतेला वाटत नाही. ही महाराष्ट्रातली, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. तुम्ही बघा, कांद्याच्या पट्ट्यामध्ये आंदोलनं झाली, वर्गीय जागृती झाली, आणि आपण म्हटलो की गुजरातचा कांद्याला तुम्ही बाहेर पाठवता आणि महाराष्ट्राचा कांदा उत्पादक शेतकरी मातीत गेलाय. मराठा आणि मराठा आंदोलक असं म्हणतायत, विशेषतः जरांगे आणि जरांगेंचं जे सगळं आंदोलन आहे, जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, ते असं म्हणतायत की आम्हाला ओबीसीचे सर्टिफिकेट द्या कारण आम्ही कुणबी आहोत. महानुभाव पंथांची जी सगळी परंपरा येते, ती महानुभाव पंथांची परंपरा संस्कृत मधून येत नाही, ती मराठीतून येते आणि ती सांगते की चातुर्वर्ण व्यवस्था चांगली नाहीये. नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गेले काही दिवस वेगवेगळ्या राजकीय मुलाखती घेतच आहोत. आत्तापर्यंत आपण काँग्रेसच्या 2 बड्या नेत्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि आज आपल्याला संधी मिळाली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवे जे नियुक्त झालेले राज्य सचिव आहेत अजित नवले यांच्याशी चर्चा करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसा महाराष्ट्रातला प्रमुख कम्युनिस्ट पक्ष आहे, पण त्याचसोबत त्याची जी जडणघडण आहे किंवा त्याचा जो प्रवास आहे त्याचं आत्ताचं काय स्थान आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, ते भविष्याकडे कसं बघतात आणि आत्ताची महाराष्ट्राची राज्याची जी परिस्थिती आहे त्याच्याकडे कसं बघतात, या एकंदर चर्चेसाठी आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. डॉक्टर अजित नवले, तुमचं स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की तुम्ही स्वतःच्या पक्षाची जी स्थिती आहे किंवा जो आतापर्यंतचा प्रवास आहे ना, आज ज्या स्थितीत पक्ष आहे त्याचं विश्लेषण कसं करता? मुळात कम्युनिस्ट पार्टी जी आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्याचा मी प्रतिनिधी आहे, ही कम्युनिस्ट पार्टीच मुळात एका व्यापक डाव्या चळवळीचं एक अंग आहे, एक भाग आहे आपण असं म्हणूया. आणि डावी चळवळ ही एकंदरीतच जो सगळा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची जी सगळी पुरोगामी मूल्य आहे तिचा एक भाग आहे. त्याच्यामुळे एक रूट्स असणारा पक्षाचं प्रतिनिधित्व एक प्रकारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतो. त्याच्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डावी चळवळ आणि एकंदरीतच महाराष्ट्राची जडणघडण झालेली या महाराष्ट्रातली पुरोगामी चळवळ आहे, फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे, अगदी वारकऱ्यांची परंपरा आहे, महानुभाव पंथांची परंपरा आहे, ही सगळं जो काही व्यापक अशा प्रकारचा एक डिस्कोर्स आहे, तर त्याचा आम्ही भाग आहोत. त्याच्यामुळे अगदी छोटी अशा प्रकारची आयडेंटिटी ही शार्प नाही आहे, ही व्यापक अशा प्रकारच्या एका चळवळीचा भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे, त्या चळवळीकडे पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज ते सगळं पुढे घेऊन जायचं त्याची संधी या निमित्तानं आपल्याकडे उपलब्ध आहे. पण तरी सुद्धा म्हणजे आता तुमच्या पक्षाच्या ची जी प्रतिमा आहे, म्हणजे मी त्या विश्लेषणात किती तथ्य वगैरे हा भाग 2 मिनिट बाजूला सोडा, हो, पण त्याच्यावरच्या आतापर्यंत जे टीका आहे किंवा त्याचं जे विश्लेषण केलं गेलं की अनेकदा ब्राह्मण नेतृत्वावरून अनेकदा टीका झालेली आहे किंवा जातीचं जे अंडरस्टँडिंग आहे ते नाहीच आहे कम्युनिस्ट पक्षांकडे, त्यांना येतच नाही, ते समजतच नाही, जात ही समजलेलीच नाही, अशा प्रकारचं विश्लेषण आहे. किंवा तर त्या अनुषंगानं आत्ताचं जे कम्युनिस्ट पक्षाची जी स्थिती आहे ती त्या विश्लेषणाशी सुसंगत आहे का, की इतर काही फॅक्टर्स आहेत ज्या परिस्थितीमध्ये आहे? आता समजा उदाहरणार्थ की एकच आमदार आहेत आता महाराष्ट्रामध्ये, खासदार वगैरेच्या निवडणुकीमध्ये सहभागही पक्षाने घेतला नव्हता, तर अशा वेळेस या स्थितीकडे बघण्याचं तुमचं विश्लेषण काय पक्षाच्या? एक तर बघा, म्हणजे बऱ्याचदा प्रसिद्धी माध्यमातून जे येतं ते खरं अशी मानण्याची एक परंपरा आहे आणि बहुतांश वेळा कम्युनिस्ट पार्टी, डावी चळवळ याला त्यातूनच ओळख होते. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की दलित समुदायाबद्दलची नाळ आणि त्याबद्दलची जातीची समज कम्युनिस्ट पार्टीची काही कमजोऱ्या असतीलही, परंतु आपण पाहिलं पाहिजे की चौदार तळ्याची जी चळवळ झाली
त्या चौदार तळ्याच्या चळवळीचे निमंत्रक कोण होते हे महाराष्ट्र विसरून गेलेला आहे. ते मोरे होते, जे कम्युनिस्ट होते, आणि त्यांनी निमंत्रित केलं बाबासाहेब आंबेडकरांना. हा डाऊटच नाही की बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आभाळा एवढं होतं, बिलकुल होतं. परंतु ही समज जी आहे की एकाच वेळी आर्थिक लढे आणि त्याचबरोबर हे सामाजिक मागासलेपण असेल, सामाजिक अन्याय असेल, अत्याचार असेल, तेही बरोबरीनं आपण घेतले पाहिजेत. आणि आर्थिक लढ्यांच्या बरोबर ही सामाजिक लढ्याची चळवळ सुद्धा पुढे नेली पाहिजे. ही समज अगदी सुरुवातीपासून कम्युनिस्टांमध्ये आहे. कमजोरी राहिली की नाही? राहिली आहे. कशातून राहते ती? कशावर तत्कालीन परिस्थितीमध्ये अधिक भर द्यावा आणि कशातून तो कमी द्यावा याचं एक प्रतिबिंब त्यातून कमी जास्त उमटू शकतं. पण समजेबद्दल काही फार मोठा प्रॉब्लेम होता असं म्हणता येत नाही. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये किती आमदार निवडून आलेले आहेत, किती निवडणुकीत जागा मिळालेल्या आहेत, हे महत्वाचं असतंच. पण केवळ तेवढ्यावरूनच चळवळीची ताकद किती आहे मला वाटतं ही ठरत नसते. आपण बघा, इतिहास आपण पाहिला तर महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला तर त्याचं क्रेडिट भलेही कोणाला द्या, परंतु प्रत्यक्षामध्ये भाषावार प्रांत रचना असली पाहिजे. या चळवळीचा इतर अनेक विचारवंत, साहित्यिक यांच्या खांद्याला खांदा लावून कोण सर्वात जास्त लढलं असेल आणि सर्वात पॉलिटिकल त्याला मुवमेंटची ताकद कोणी दिली असेल, कामगार चळवळीची ताकद कोणी दिली असेल, गावखेड्यामध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली गावखेड्यातली माणसं ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये कुणी उतरवली असतील, सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा अमर शेख, अण्णाभाऊ साठे या सगळ्यांनाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा म्हणजे स्थापनेमध्येच जर कोण असेल तर तुम्ही किती आमदार, किती खासदार यापेक्षाही याला काही महत्व आहे. अगदी नजीकचं उदाहरण मी आपल्याला देईल. कर्जबाजारी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी शेतकरी तरुण उभे राहू पाहिले त्यावेळी पुणतांब्याच्या आंदोलनानंतर निघालेला लॉंग मार्च आणि त्यानंतर घ्यावे लागलेले निर्णय, किंवा अगदी परवा आशा कर्मचारी, अंगणवाडी, असंघटित महाराष्ट्रातला कामगार, ह्या सगळ्यांना न्याय देणारे, आदिवासींना न्याय देणारे, गायरान जमिनीवर लढणारे. त्यामुळे हे खरं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या प्रकारच्या निवडणुका लढल्या जात आहेत त्याच्यासाठी जी साधनं ज्या मधून येतात त्याच्यामध्ये काही कमजोरी आहे आणि त्यामुळे संसदीय राजकारणामधला तुमचा प्रेझेन्स हा नक्कीच आम्हाला वाढवला पाहिजे, हे बरोबर आहे. पण तेवढी म्हणजे चळवळ नाही. त्याचे रूट्स जे आहेत ते अत्यंत खोलवर असतात. त्याचा परिणाम, डाव्यांनी घेतलेल्या भूमिकेचा परिणाम, पक्षांनी केलेल्या इंटरव्हेन्शनचा परिणाम हा धोरणांवर होतो. धोरणाची भाषा बदलते, सत्ताधाऱ्यांची भाषा बदलते, त्यांच्या प्रायोरिटीज बदलतात. आणि दोन भाग आहे ना, संसद आणि रस्ता, हे दोनही भाग आहे. तर संसदेला किंवा सभागृहाला योग्य ट्रॅकवर ठेवण्याची मुख्य भूमिका ही रस्त्यावरून जाते आणि रस्ता खामोश जर झाला तर संसद गुंगी होते किंवा भरकटते. त्याच्यामुळे रस्त्यावरच्या लढाईमधलं जे काही आमचं योगदान आहे, चळवळींचं म्हणून जे योगदान आहे, डाव्या विचारांचं जे योगदान आहे, तर त्याचं मूल्यांकन केलं तर फार निराश होण्यासारखी परिस्थिती नक्कीच नाहीये, किंबहुना फार आशादायक परिस्थिती आहे असं म्हणायला वाव आहे. तुम्ही आता 2-3 गोष्टींचा उल्लेख केला. एक तर महाराष्ट्राबाबतचं एक विशिष्ट विश्लेषण, त्याचा उल्लेख केला तुम्ही. तर सध्या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे तर ते खरं तर बघायला गेलं तर पूर्णतः म्हणजे काय म्हणतात त्याला, बहुमताने सत्तेवर आलेलं आहे. स्पष्ट बहुमत आहेत सरकारकडे. आणि तरी सुद्धा आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे गव्हर्नन्स इश्यूज, म्हणून प्रशासकीय इश्यूज जे आहेत ते सुरू आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते आणि जे वेगवेगळे घटक आहेत महाराष्ट्रातले त्यातलं बऱ्यापैकी सगळीकडेच एका प्रकारचा असंतोष पाहायला मिळतोय. आता आपण काल परवा पाऊस पडला त्याच्यानंतरची परिस्थिती भेटली. तर सध्या तुमचं विश्लेषण काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे याच्याबद्दलचं? महाराष्ट्रात बहुमतातलं सरकार आहे, परंतु सरकार आहे असं जनतेला वाटत नाही. ही महाराष्ट्रातली, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. मी आज जेव्हा आपल्या स्टुडिओमध्ये आलो त्यावेळी सलग 8 दिवस महाराष्ट्रभर फिरून आलेलो आहे. आमचा दौरा सुरू झाला आदिवासी भागातून तलासरी, मराठवाड्याचे बहुतांशी जिल्ह्यांच्या लोकांना, त्याच्यानंतर विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यांना आणि
काल पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना भेटून मी आपल्या समोर आलेलो आहे. प्रचंड पाऊस झालाय, घरं उडून गेलेली आहेत, शेती बर्बाद झालेली आहे, खरीप धोक्यात आलेलं आहे आणि केलेलं पीक, घेतलेली पिकं, फळ पिकं, बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे असं सांगायला सुद्धा एकही सरकारी अधिकारी आणि सरकारी नेता महाराष्ट्रात आपल्याला जनतेकडे गेलेला आपल्याला दिसणार नाही. जे विभाग आहे वेगवेगळ्या प्रकारे सरकारचे, कृषी विभागाची शून्य हालचाल आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसेल. आणि त्यामुळे बहुमतातलं सरकार आहे, पण सरकार आहे हा प्रत्येक जनतेला यावा लागतो. तो येणं जवळजवळ बंद झालेलं ही वस्तुस्थिती आहे. का बंद झालेला आहे? एकतर प्रचंड अंतर्विरोध, सत्तांतर विरोध जो आहे, तीन वेगवेगळ्या विचाराचं वेगवेगळं कडबोळं केलेलं जे काही सगळं एकत्र आलेलं आहे राज्य सरकारमध्ये, जे टेक्निकली बहुमत सिद्ध करण्यासाठी ओढून ताणून वेगवेगळ्या विचारसरण्यांना विकत घेऊन दबाव टाकून अशा प्रकारे जे आलेलं आहे, त्यातून जो अंतर्गत संघर्ष चाललेला आहे, त्यामुळे राज्याची अंतर्गत प्रशासनाची स्थिती सुद्धा एकंदरीत संपूर्णपणाने भरकटलेली आपल्याला दिसते. आर्थिक पातळीवर आपल्याला काय दिसतं? निवडणुका जिंकण्यासाठी ज्या प्रकारच्या योजना आणल्या, विशेषतः लाडक्या योजना आणल्या, निवडणूक केंद्रीय योजना आणल्या, त्याचा परिणाम म्हणून आज शेतीकडे जाऊ आपण, पण शेतकऱ्यांना आश्वासन काय द्यायचं? आज आपण कामगारांकडे जाऊ, पण कामगारांना आश्वासन काय द्यायचं? आपण ज्या लोकांच्या अपेक्षा आहे त्या योजना बंद करण्याची वेळ आज महाराष्ट्राच्या सरकारला आलेली आहे. आणि त्यामुळे मोठी किंमत अर्थव्यवस्थेला मोजावी लागते, मोठी किंमत प्रशासकीय सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला मोजावी लागते आणि अंतिमतः ह्या लाडक्या योजनेची सर्वात मोठी किंमत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, श्रमिक जनतेला आणि मध्यम वर्गाला सुद्धा मोजावी लागते. अर्थातच पहिली शिकार तळागाळातला शेतकरी शेतमजूर होणार, परंतु मध्यम वर्ग आणि शहरही त्याच्यातून सुटू शकणार नाहीत. सरकार अस्तित्वात आहे बहुमतातलं, प्रत्यय येत नाहीये, कारण प्रत्यय यावा यासाठी अर्थ लागतो, तो अर्थ शिल्लक नाहीये, पैसा शिल्लक नाहीये आणि अंतर्गत सुद्धा प्रचंड विसंवाद तीनही पक्षांच्या विचारसरणीच्या नेतृत्वामध्ये स्पर्धा आहे, नाराजी आहे, आत्ता बाहेर दिसत नाहीये, पण तो आंतरविरोध अक्षरशः आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर डायलॉग करतो, वेगवेगळ्या लोकांबरोबर चर्चा करतो, प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतो, तर त्याची पूर्व सूचना लक्षात येते की हे मारून मुटकून केलेलं सगळं जे आहे ते असं नैसर्गिक नाहीये, सेंद्रिय नाहीये, ते फार दिवस चालेल अशा अपेक्षा वाटत नाही, दिसत नाहीये. तुम्ही जे बोलला त्यातून फक्त एक वेगळा प्रश्न विचारतो सुचला म्हणून, की शेतकरी हा घटक हा एकेकाळी मतदारसंघ म्हणून बघितला जात, की त्याच्या तो एक अपील केलं जायचं, त्याच्यासाठी धोरणं आखली जायची, त्याच्या भोवती बरीचशी चर्चा त्या भोवती असायची. पण आता आपण बघतोय की तो कमी कमी प्रभाव त्याचा होत चाललेला आहे मतदारसंघ म्हणून शेतकऱ्याचा. तर तुम्ही तुमचा स्वतःचा प्रवास शेतकरी नेत्यापासून असण्यापासून झालेला आहे, तर ते याकडे कसं बघता की शेतकरी हा मतदारसंघ आता उरलाय का? उरलाय का म्हणण्यापेक्षा तो असावा का हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. तो असला की एकंदरीतच राज्याला आणि संबंध व्यवस्थेला पुढे घेण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी तो फायदेशीर ठरतो, हा आपला अनुभव आहे. आता परवाच्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या की त्याच्या अगोदर किसान सभा आणि बाकी वेगवेगळ्या संघटनांनी काही शेतकरी प्रश्न उचलले, योग्यरित्या जाणीव जागृती केली आणि त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीमध्ये शेतकरी त्याच्या मागण्यांसाठी उतरलेला आपल्याला दिसला. तुम्ही बघा, कांद्याच्या पट्ट्यामध्ये आंदोलन झाली, वर्गीय जागृती झाली आणि आपण म्हटलो की गुजरातचा कांद्याला तुम्ही बाहेर पाठवता आणि महाराष्ट्राचा कांदा उत्पादक शेतकरी मातीत गेलाय, त्यावेळी मात्र भाव पाडण्याची भूमिका घेता, निर्यात बंदी लादता आणि त्याच्यावर अन्याय करता. तो म्हणाला ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही एकत्र येणार आणि हा अन्याय ज्यांनी केला त्या राज्यकर्त्यांना ते कोणत्याही पक्षाचे असले तरी सबक शिकवणार. दूध पट्ट्यामध्ये जिथून मी स्वतः येतो, दूध उत्पादकांची आंदोलनं उभी राहिली. आमच्या दुधाचा उत्पादन खर्च हा 35 रुपये आम्हाला जिथे मिळायला पाहिजे, 35 प्लस मिळायला पाहिजे, तो तुम्ही 24 रुपये 23 रुपयापर्यंत 22 रुपयापर्यंत जरी आला तरी हलायला तयार नाही. आणि ज्यावेळी 35 रुपये मिळायला लागले, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करार करता, वेगवेगळे स्पेक्युलेशन्स पसरवता आणि ते परत खाली नेता. दूध उत्पादकांच्या आंदोलनातून लोक एकत्र आलेले आपण बघा आणि त्यांचे खासदार पाडलेले आहेत आपण. त्यामुळे एक पॉझिटिव्ह दबाव
दबाव गट जो आहे तो कोणाला ब्लॅकमेल करण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे, पण तुम्ही एकारलेपणाने वागाल, तुम्ही भांडवलदारांच्या मतपेटीच्या बाजूने जर राजकारण कराल तर तुम्हाला करेक्ट करण्याची भूमिका शेतकरी मताच्या माध्यमातून घेतल्याशिवाय राहणार नाही. तो लोकशाही अधिकार ते प्रॉपर संघटितरित्या वापरतील. ही चुणूक त्यावेळी आपल्याला तुम्ही पाहिलं की शेतकऱ्यांनी मत बँकेच्या रूपानं दाखवलेली आपल्याला दिसते. जसं शेतकरी प्रयत्न करतील, प्रोग्रेसिव्ह फोर्सेस प्रयत्न करतील, तशा प्रतिगामी फोर्सेस पण त्याच्यावर प्रयत्न करतील. हे आंतरविरोध राहणार. त्याच्यावर काउंटर काय केलंय? कास्ट पुढे आणली गेली आणि शेतकरी आणि एकंदरीतच कामगार आहेत, शेतकरी आहेत, श्रमिक आहेत, त्यांनी त्यांच्या ह्या श्रमिक म्हणून असणाऱ्या आयडेंटिटीच्या आधारे, त्यांच्या हितसंबंधांच्या आधारे त्या मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होणे. यासाठी तुम्ही बघा, मराठा विरुद्ध ओबीसी, आदिवासी विरुद्ध धनगर, वेगवेगळे नेते पुढे आणले गेले, वेगवेगळे चर्चा विश्व निर्माण करण्यात आले, प्रचंड भडीमार करण्यात आला आणि तो जो काही एक प्रकारे वर्गीय अशा स्वरूपाचं इंटरव्हेन्शन होतं दबाव गटाच्या रूपानं, ते निरस्त करण्यासाठी तुम्ही बघा जातीचा वापर, जाती अस्मितांचा वापर, श्रमिकांमधल्या फुटी पाडण्याच्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे हे होत राहणार. ही एक नैसर्गिक अशा प्रकारची प्रक्रिया आहे, घुसळण्याची प्रक्रिया आहे. ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. परंतु अंतिमतः जनतेच्या भल्याचं काय आहे तर असा वचक राज्यकर्त्यांवर, राज्यकर्त्यांच्या अर्थव्यवस्थेवर हा श्रमिकांचा आणि शेतकरी कामगार लोकांचा असला पाहिजे. तो प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचा आहे, जनतेला आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा आहे आणि त्यामुळे तो निर्माण करण्याचे प्रयत्न हे होत राहणार. शेतकऱ्यांची पोरं आणि एकंदरीतच श्रमिकांची सगळी जी काही आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते असतील त्या तो करत राहणार. तुम्ही आता जातीय ओळखीचा, अस्मितेचा, वर्गीय अंडरस्टँडिंगवर झालेला प्रभाव याच्यावर तुम्ही बोललात. तर मला फक्त एक इंटरेस्टिंग प्रश्न सुचतो त्याच्यातून की जातनिहाय जनगणना ही एक मागणी होतीये विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय, आणि मला वाटतं माकपने त्याला समर्थनच दिलेलं आहे जातनिहाय जनगणनेचं. तर जातनिहाय जनगणनेचा वर्गीय विश्लेषणावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? की त्याच्यातून पुन्हा नवे जातीय मागण्या, नवे जातीय आंदोलन तयार होतील का? याचा काही वेगळा वर्गीय अर्थ, अन्वय अर्थ निघेल असं कसं विश्लेषण? हे बघा, कोणतीही गोष्ट अंधारात राहून त्याच्याबद्दल चाचपणं हे धोरण ठरवण्यासाठी कधीच चांगलं नाही. त्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी व्हावं आणि त्या प्रकाशामध्ये मग आपण सगळ्यांनी एकत्र बसावं आणि त्या प्रकाशात मग आपल्याला पुढे जाण्यासाठी, श्रमिकांना, गरिबांना, एकंदरीत जनतेला, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी काय धोरण असावं याचा विचार विनिमय त्या प्राप्त परिस्थितीमधून राष्ट्ररित्या आलेल्या माहितीच्या आधारे व्हावा. हे कधीही चांगलं. त्याच्यामुळे जनगणना जरूर व्हावी. महाराष्ट्रामध्ये फार जटिलता त्याच्यामुळे निर्माण होणार आहे आणि त्याच्याकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. आपण बघा काय कॉम्प्लिकेशन्स येणार आहे या जात गणनेमध्ये. मुळात मराठा जे आहेत ते काय म्हणतायत, मराठा आणि मराठा आंदोलक असं म्हणतायत, विशेषतः जरांगे आणि जरांगेंचं जे सगळं आंदोलन आहे, जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, ते असं म्हणतायत की आम्हाला ओबीसीचे सर्टिफिकेट द्या कारण आम्ही कुणबी आहोत. आता ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे मराठा आहेत त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट प्राप्त होत नाहीये कारण ज्या प्रकारच्या नियम, अटी, शर्ती, 75 वर्षाचा 50 वर्षाचा पुरावा हवा, तुमची कुणबीची नोंद हवी, वंशावळ जुळली पाहिजे, महसूलचे पुरावे पाहिजे, हे सगळे नियम आहेत ना. त्या आधारावर सर्व मराठ्यांना मिळत नाही. तो तर लढा आहे. आणि मग ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी तुम्हाला फॅक्ट कळायला पाहिजे की मराठी किती आहेत, ओबीसी किती आहेत. मग ओबीसी किती आहेत हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर मराठ्यांनी कुठे मतदान द्यावं आणि ओबीसी कुणब्यांनी कुठे करावं हे तुम्हाला डिफाईन करावं लागेल. तो अडथळा ओलांडल्याशिवाय तुम्हाला फॅक्ट फाइंडिंग करता येणार नाहीये. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की कोणताही गोष्ट ही अंधारात चाचपट बसण्यात काही अर्थ नाही. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन द्या. ती पारदर्शकपणाने करा आणि अगोदरच आपल्याला हे करायचंय यासाठी आपल्याला जातगणना करायची आहे असं काही ठरवण्याऐवजी जरा अगोदर जातगणना करा आणि मग मागच्या अनुभवाच्या प्रकाशामध्ये जे सामाजिक मागासले आहेत, मागासलेपण आहे त्या आधारे आरक्षण
आणि सामाजिक मागासलेपणातून त्या जात वर्गाला पुढे घेऊन जाण्यासाठी समतेच्या पातळीवर घेऊन येण्यासाठी या प्रकाशामध्ये मग आपण परत नंतर बसू आणि त्या आधारे मग कोणाला किती भागीदारी ती त्यानंतरची चर्चा आहे, ती अगोदर करण्यात अर्थ नाही. काही लोक ती फार अगोदर करतात आणि त्या आधारावर त्याबद्दलची भूमिका घेतात. तर त्यामुळे जात गणना होऊ द्या, परंतु मी सांगितलं तो अडथळा अगोदर महाराष्ट्रातला ओलांडूनच आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल, हे भान आपल्याला ठेवावं लागेल. बरं, तुम्ही तुमच्या पक्षाने आता एवढ्यात 2 आंदोलनं केली. एक होतं जनसुरक्षा विधेयकाबद्दलचं आणि दुसऱ्या प्रश्नाकडे येईनच मी, दुसऱ्या आंदोलनाकडे. पण हे जनसुरक्षा विधेयक नक्की त्याच्यावर आक्षेप असण्याचं काय कारण आहे तुमचं, की जनसुरक्षा ही तर चांगली गोष्ट आहे ना, जनतेच्या सुरक्षेची गोष्ट होते, तर मग त्याला विरोध असण्याचं काय कारण? बघा, पब्लिक सेफ्टी बिल असं त्याचा इंग्लिश अनुवाद आहे. भगतसिंगांनी जो एक धमाका केला तो कोणत्या कायद्याच्या विरोधात केला, त्याचं नाव पण योगायोगाने मी आपल्याला सांगतो पब्लिक सेफ्टी बिल असंच होतं आणि ते इंग्रजांनी आणलं होतं. आपण जरा कम्पेअर करून पहा परिस्थिती. आम्ही लोकशाहीवादी माणसं आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की लोकांचं जे म्हणणं आहे ते सर्वार्थाने ऐकून घेत लोकशाहीच्या आधारे पुढे जाऊया, त्याच्या आधारे ही राज्यव्यवस्था चालूया. काय होतंय, त्यांना विशेषतः जे सत्ताधारी आज सत्तेमध्ये आहे त्यांना प्रश्न विचारणं, त्यांचा जो अंतिम अजेंडा आहे त्याला रोखणं हे आवडत नाहीये. त्यांचे टार्गेट्स कोण आहेत? त्यांचे टार्गेट्स जर नक्षलवादी असतील तर त्या बाबतीमध्ये आम्हाला कोणतीही अडचण असण्याचं बिलकुल काही कारण नाही. कोणत्याही प्रकारे जे या देशाच्या सुरक्षेला, या देशाच्या जनतेच्या हिताच्या सुरक्षेला काही प्रॉब्लेम निर्माण करत असतील तर त्यासाठीचे वेगवेगळे कायदे आज अस्तित्वात आहे ना, त्या अंतर्गत कारवाया होऊ शकतात ना. परंतु नियत में काही ना काही खोट हे असं वाटल्यामुळे अनेक लोकशाहीवादी ताकदी एकत्र आल्यात आणि त्या म्हणतात की याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि हे जे चाललंय हे नक्षलवाद्यांचं नाव आहे, अर्बन नक्षलचं नाव आहे, पण यांना बंदोबस्त करायचा आहे. जे जे सरकारला प्रश्न विचारू पाहतायत जनतेच्या हितासाठी, शेतकरी कामगारांच्या हितासाठी, त्या चळवळींना यांना कुठेतरी रोखायचं आहे. तुम्ही बघा, लॉंग मार्च निघाला महाराष्ट्रामध्ये, शेतकरी मायमावल्या चालल्या, रक्ताची पाय सगळ्यांनी आपण पाहिले. काय मागत होते? कर्जमुक्ती मागत होते, हमीभाव मागत होते, वर्षानुवर्ष ज्या जमिनी कसल्या ते मागत होते. त्यांना म्हटलं गेलं की हे अर्बन नक्षल आहेत. हे तुम्ही आम्ही पाहिलं ना. त्यामुळे ज्या चळवळी लोकशाहीवादी चळवळी आहे त्यांना दडपण्यासाठी कुठे ना कुठे याचा वापर होईल ही साधार भीती आहे. त्यांनी ज्या डेफिनेशन्स केलेल्या आहेत त्या डेफिनेशन्स आपण बघा किंबहुना केलेल्याच नाहीयेत, त्या लूज ठेवलेल्या आहेत. परंतु सांगितलंय की गैर कानूनी कृत्य कोणतं कृत्य गैर कानूनी आहे याची डेफिनेशन काय करणार? मी आता गेलो महाराष्ट्रामध्ये आणि आता प्रश्न विचारला आणि मी आता हे विधान केलं की सरकार आहे परंतु त्याचा प्रत्यय यावा लागतो, शेतकऱ्यांना येत नाहीये. सरकार म्हणू शकतं सरकारला आव्हान देणारी ही कृती आहे आणि हे याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि काय शिक्षा तुम्ही सांगता? त्याची संपत्ती जप्त करण्यापर्यंत, 7 वर्ष त्याला जेलमध्ये टाकण्यापर्यंत. घटनेने दिलेले जे आमचे अधिकार आहे, लढवून मिळवलेले जे आपले सगळ्यांचे अधिकार आहे, त्याच्या चौकटीमध्ये लोकशाही पद्धतीने संघटना चालवण्याचा अधिकार, त्याचं रक्षण करणं हे आम्हाला मूल्यवान वाटतं. ते केवळ आमच्यासाठी नाहीये. पत्रकारांवर काय हाल होतील, बुद्धिजीवींवर काय हाल होतील, कवी लेखकांवर काय परिस्थिती ओढावेल. जो एखादी कविता करेल उद्या त्या कवितेला सुद्धा हे सरकार विरोधी कृत्य आहे किंवा हे बेकायदेशीर कृत्य आहे म्हणून त्याला जेलची हवा खावी लागणार नाही, या भ्रमामध्ये कवींनी राहू नये, या भ्रमामध्ये साहित्यिकांनी राहू नये, या भ्रमामध्ये लेखकांनी राहू नये, या भ्रमामध्ये कोणत्याही पत्रकारांनी राहू नये. युट्यूब चॅनल्स बंद केले ना, कायदा नसताना बंद केले, कारण नाही दिली. अनेक लोकांना, अनेक पत्रकार जे पॅनल डिस्कशन भरवत होते, शेतकरी संपामध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांचं दुःख मांडत होतो, आज त्यांचे टीव्ही चॅनल्सचे शो बंद आहेत, ते त्या चॅनलवर अस्तित्वात नाही आहेत. आणि कधी काही नोटीस न देता त्यांचे अकाउंट्स, त्यांचे युट्यूब चॅनल्स बंद होत आहेत. आपण कुठे चाललेलो आहोत, कोणाच्या ताब्यामध्ये सत्ता आहे आणि कोण हा कायदा करतंय, त्याच्या मागचा उद्देश काय असू शकतो. आणि प्रत्यक्ष कायदा वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे लूप होल्स ठेवलेले आहेत त्याचा किती वाईट वापर या लोकशाहीवादी चळवळीने होऊ शकतो, याचं आकलन आल्यामुळे केवळ आम्ही नाही, केवळ डावे नाही,
पत्रकारांनी परिषदा घेतल्या ना, बुद्धिजीवी जे कदाचित प्रत्यक्ष डावे नाहीयेत पण त्यांना काळजी वाटली ना की अरे तुम्ही हे काय करू घातलेले. अनेक भारतीय जनता पक्षाचे समर्थक सुद्धा खाजगीत सांगू पाहतायत की अरे हे जे काय होतंय ते लोकशाहीला धरून नाहीये. त्यामुळे हा पब्लिक क्राय आहे एक प्रकारचा, हा जनतेचा क्राय आणि तो महाराष्ट्रात येतो. कारण महाराष्ट्र मुळातच कुणाची अशा प्रकारची दादागिरी अनादी काळापासून तुम्ही त्याची माती पहा अशी सहन करणारा राहिलेला नाहीये. भल्या भल्यांच्या कबरी या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी गाडल्या आणि त्याच्यामुळे कुणाची दादागिरी सहन करण्याची प्रवृत्ती ही इथल्या मातीत इथल्या माणसामध्ये मुळात नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची दडपशाही इथे सहन होणार नाही. कायदा सुव्यवस्थेचं रक्षण आम्हाला हवंय, लोकशाहीचं रक्षण आम्हाला हवंय, जरूर हवंय. श्रमिकांच्या बाजूचे निर्णय करणारी जी कोणी व्यवस्था आहे तिचं रक्षण आम्हाला हवंय. परंतु ते अशा प्रकारे कोणी जर घातलं तर त्याचा लोकशाही पद्धतीने प्रतिकार हा केला जाईल. 10 लाख सह्या गोळा करण्याचं आम्ही आव्हान घेतलं आणि महाराष्ट्रात जोरदारपणाने लोकांमध्ये लोक जात आहेत आणि उत्स्फूर्तपणाने लोक म्हणतायत की अरे हे महाराष्ट्रात आम्ही नाही होऊन देणार. तर हा जो लोकशाहीच्या बद्दलचा जो एक प्रकारची अफिनिटी आहे महाराष्ट्र जनतेला तर ती प्रतिबिंबित होते. सरकारने लोकशाहीला धक्का लावण्याची कृती करणं म्हणजे महाराष्ट्रीय जनतेच्या आत्म्याला धक्का लावण्याची कृती करणं आहे. जरा जे धक्का लावू पाहतायत त्यांनी जरा विचार करून ही कृती करावी असा माझा त्यांना सल्ला आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या स्वभावाचा उल्लेख केलात आणि त्याच्या अनुषंगाने तुमचं जे दुसरं आंदोलन किंवा दुसरी एक मोहीम म्हणता येईल तर ती सर्वांनाच थोडीशी आश्चर्यकारक वाटली की कम्युनिस्ट पक्षाने मराठीचा प्रश्न लावून धरला. याच्याबद्दल अनेक ठिकाणाहून आश्चर्य व्यक्त केलं जातं की कम्युनिस्टांचा याच्याशी काय संबंध किंवा हे कसे सांस्कृतिक लढा वगैरे करायला लागले. तर तुम्ही जे गेल्या काही काळात आपण बघतोय की हिंदी विरुद्ध मराठी किंवा हिंदी सक्ती, त्रिभाषा सूत्र असे अनेक वाद उफाळून आलेले आहेत त्या निमित्ताने. तर तुमच्या पक्षाने हा विषय कसा काय हाताळला? मुळात मी आपल्याला सांगितलं की काही मुद्दे आर्थिक काही वेळा अधिक ताकदीने घ्यावे लागतात, काही सामाजिक घ्यावे लागतात, काही भाषिक घ्यावे लागतात. निमित्त आणि भौतिक परिस्थितीनुसार कशाला महत्व द्यायचं याचा फक्त तो भाग आहे. परंतु जैविकरित्या महाराष्ट्राची निर्मिती आणि मराठी भाषेच्या आधारावर महाराष्ट्राची निर्मिती याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान, बलिदान आणि त्याग ज्या कुणी केलेला आहे त्या सर्वांच्या बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये हे डावे लोक उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत. आपण मागे वळून पाहिलं, अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्या कलापथकाचं मी दिलं, जे 105 शहीद झाले त्यांचा इतिहास तुम्ही काढून बघा किंवा अगदी त्या काळच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सगळा इतिहास काढून बघा. पक्षाची आणि डाव्यांची ही भूमिका राहिलेली आहे की इथली जी माती आहे ती मराठी बोलणाऱ्या लोकांच्या भूमीची माती आहे आणि ही माती ही अत्यंत माणुसकीची, मानवी मूल्यांची माती आहे. ही आजची गोष्ट नाहीये. तुम्ही मागे ज्या ज्या वेळी आपण लांब जाऊन पाहिलं तर आपल्या काय लक्षात येतं, ही जी काही महाराष्ट्रामध्ये महानुभव पंतांची जी सगळी परंपरा येते ती महानुभव पंतांची परंपरा संस्कृत मधून येत नाही, ती मराठीतून येते आणि ती सांगते की चातुर्वर्ण व्यवस्था चांगली नाहीये, स्त्रियांवरती अत्याचार आणि त्यांना अशा प्रकारे गुलाम ठेवणं चांगलं नाहीये. हे डावं मूल्य आहे ना, हे पुरोगामी मूल्य, हे आपलं मूल्य, हे माणुसकीचं मूल्य आहे. आणि महानुभव पंतांनी निवडलेलं माध्यम जे जनतेमध्ये जाण्याचं ते मराठी हे फार योग्यरित्या निवडलेलं आहे. त्यानंतर जे येतात ढोबळमानाने जैन येतात, त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा मराठीचा अनुकरण केलेलं दिसतं. त्याच्यानंतर सबंध आपली संतांची परंपरा येते हो, महाराष्ट्राची म्हणून ती परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती जैविकरित्या चातुर्वर्ण्य नाकारलेला आहे, श्रमिकांची नूट नाकारलेली आहे, कष्टाला महत्व दिलेलं आहे, कष्टाच्या घामाच्या दामाला महत्व दिलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांपासून तर तुकोबा रायांपर्यंत हे सगळे संत सगळ्या जातीला धर्माला लेकुरवाळा होतो व पांडुरंग आणि सगळ्या जाती धर्माला मुस्लिम असणाऱ्या सुद्धा संतांना कडेवर घेतो, वेगवेगळ्या जाती धर्मांना हे सगळी मूल्य जी आहे ती आमच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्य आहे, डावी मूल्य आहे, आमची मूल्य आहे, आपली मातीची मूल्य आहे आणि ती सगळी मराठीमध्ये येतात. जाणीवपूर्वक मराठीची निवड होते. मराठीचं जे काही सगळं विश्व आहे त्या विश्वाला कवीत घेणारं ते वारसा ते आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण येतो, ते तर भाषा कोश तयार करतात.
पारसीचे शब्द आपल्या सगळ्या याच्यातून बाहेर काढतात आणि मराठी शब्द ओळखून ओळखून ते लिहितात, भाषा व्यवहारात आणतात, भाषेमध्ये त्यांच्या राजभाषेला मध्ये मराठी कशी येईल यासाठी खास प्रयत्न करतात. किती द्रष्टेपणा आहे. आणि त्यातून हा सगळा मराठी भाषाचा प्रांत, मराठी मूल्यांचा प्रांत, हा जो काही द्रष्टेपणा आहे हा इथल्या माणुसकीचा, मानवी मातीचा, महाराष्ट्रिक मातीचा आहे. आणि तोच असे बरोबर डावी चळवळ घेते आणि त्यातून भाषावार प्रांत रचनेसाठी स्वतःला पणाला लावते, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरते. आणि त्यानंतर सुद्धा डांगेंचे आपण अनेक लेख काढून बघा, अनेक जे आपले डावे नेते आहेत त्यांचे लेख काढून बघा, अगदी शरद पाटलांचं वाचून आपण बाहेर काढून बघा. त्यामुळे ही एक सलगता आहे डाव्यांची. आणि डाव्यांना हे माहीत आहे, मान्य आहे की भाषा ही प्रतिगामी तो घेऊन येत नाही, द्वेषाधारित राजकारण घेऊन येत नाही. काही लोक त्याचा द्वेषाधारित राजकारणासाठी उपयोग करत असतील, परंतु डावे माणसं जोडण्यासाठी, माणसांना एकत्र करण्यासाठी जे संतांनी सांगितलं, जे महानुभाव पंथांनी सांगितलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, त्या प्रकारे माणुसकीला जोडण्यासाठी भाषेचा वापर करतात. आणि त्यामुळे जैविकरित्या आम्ही ते एक करतो आहोत, त्यात नवं काही नाही. कुणी अतिक्रमण करत असेल तर त्या निमित्ताने मग भूमिका घ्यावी लागते. आणि म्हणून हिंदीच्या निमित्ताने आमची प्रेस नोट निघणार स्वाभाविकरित्या. हिंदीला आमचा विरोध नाहीये, हिंदी बोलणारे आमचे दुश्मन नाही आहेत. हिंदी चा कोणी प्रचार करावा, प्रसार करावा, त्याबद्दल लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. परंतु सक्ती करणार आणि इथली मूळ भाषा मारून टाकणार, आमचा हा प्रचंड मोठा जो इतिहास आहे, जो वारसा आहे, जे सजीवपणा आहे, जी माणुसकीची सगळी शिकवण आहे, तिचा जो सगळा जैविकपणा आहे, त्याला तुम्ही संपवायला लागणार. तर मराठी माणूस आणि आमच्यासारखे विचार करणारी ही जनता ते सहन करण्याचं काही कारण नाही. आणि त्याच्या आडून जो सांस्कृतिक दहशतवाद येतो आहे, जो एकारलेपणा येतो आहे, आणि जो प्रोजेक्ट आहे, वेगळ्या प्रकारचा जो प्रोजेक्ट आहे, त्याचा पार्ट म्हणून ज्यावेळी हिंदी सक्तीची केली जाते त्यावेळी त्याला विरोध करावा लागतो. मराठी जनता तो विरोध करणार. महाराष्ट्रातली शेवटचे दोन प्रश्न. महाराष्ट्रातलं जे एकूण परिस्थिती आहे त्या दरम्यान आता तुम्ही एवढ्या गंभीर विषयांबद्दल विवेचन केलं तुमचं, तर अशा वेळेस विरोधी पक्षाने आक्रमक होणं अपेक्षित आहे. विरोधी पक्षांना जनतेची बाजू किंवा हे सगळे जे मुद्दे आहेत त्यांना लावून धरणं अपेक्षित आहे. पण अशातच तुम्ही ज्यांच्यासोबत महाविकास आघाडीचा भाग आहात, होतात, त्याबद्दल पण साशंकता आहे. पण उदाहरणार्थ शरद पवार असतील तर शरद पवारांनी मिक्स्ड सिग्नल्स द्यायला सुरुवात केली. काही पुन्हा सत्तेमध्ये सामील व्हायचंय का किंवा सरकारमध्ये सामील व्हायचंय का, अशा प्रकारची चर्चा. दुसरीकडे काँग्रेसचा स्वतःचा एक प्रवास चालू आहे. शिवसेना, उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याचा स्वतःचा एक काहीतरी स्टँड आहे किंवा आहे, प्रेझेन्स आहे. पण ह्या सगळ्याची मिळून तुमची एक विरोधकांची म्हणून एक मोठ तयार होत नाहीये. तर तुम्हाला असं वाटतंय का की महाविकास आघाडी महत्वाची आहे, अजूनही रेलेव्हंट आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला मित्र पक्षांबद्दल काही नाराजी किंवा निराशा वाटते का? हे बघा, हा जो सगळा प्रश्न आहे, पक्षांची नावं बदलतील, नेत्यांची सुद्धा नावं बदलतील, परंतु ज्या प्रकारचा एकारलेपणाचा प्रोजेक्ट भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाने या देशावर लादण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे, ज्या प्रकारे लोकशाहीच्या खात्मा करणारी धोरणं घेणं, धर्मनिरपेक्षा उद्ध्वस्त करणारी धोरणं घेणं आणि एकंदरीतच श्रमिक जनतेला अधिक शोषणाकडे घेऊन जाऊन सगळ्या श्रमिकांचं, या देशाचं शोषण करून मुठभर कॉर्पोरेट कंपन्यांचं चांगलं करण्याचं धोरण घेणं आणि त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कॉम्प्रोमाइज करणं, देशाची सुरक्षा कॉम्प्रोमाइज करणं, इथपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे राज्यकर्ते गेलेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष, राजकीय नेते, बिगर राजकीय, प्रत्यक्षात राजकीय नसणारे पण विचार करणारे अनेक समूह हे उभे राहणार. त्यांची एकजूट करणं ही पक्षाची भूमिका आहे. आणि मला खात्री आहे की हे महाविकास आघाडीचे घटक सुद्धा, जे वैचारिक घटक आहेत, जे वैचारिक राजकीय पक्ष आहेत, वैचारिक नेते आहेत, त्यातून काही संधी साधू लोक जातील, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण हे होत आलेलं आहे. परंतु जनतेची कूस अत्यंत सजीव असते, मी आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे अशा प्रकारचा विरोध, संघटित विरोध जो आहे तो होत राहील. महाविकास आघाडी सारखे प्रयोग आवश्यक आहेत, त्याच्यासाठी पक्ष प्रयत्न करत राहील. नावं बदलतील कदाचित आघाड्यांचे,
त्याच्यातले वेगवेगळ्या पक्षांची नावं बदलते, पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डावे आम्ही सगळे विचारावर जे काही ठाम राजकारण करणारे लोक आहोत ते याच्यावर करत राहतील. या देशाची एकता, या देशाचं धर्मनिरपेक्षत्व, या देशात माणुसकीवर आधारित असलेलं राजकारण, प्रेमावर आधारित असणारं राजकारण, द्वेषाला विरोध करणारं जे राजकारण आहे, संसद आणि आपण जे स्वातंत्र्य मिळवलं त्याचा जो प्रचंड वारसा लाभलेलं जे राजकारण आहे, त्या बाजूने असणारे जे जे सगळे आहेत, तो केवळ राजकीय पक्षांचा मुद्दा नाहीये, तो विचारवंतांचा मुद्दा आहे, पत्रकारांचा मुद्दा आहे, सामान्य माणसांचा मुद्दा आहे. या सगळ्यांची मोड बांधण्याची प्रक्रिया आमचा पक्ष करत राहील आणि त्याला यश येतं याचा अनुभव लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही घेतला असल्यामुळे त्याच्यातून एनर्जी मिळालेली आहे. पिछेहाट थोडीशी झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, शिकू परत, पण दिशा मिळालेली आहे, ती दिशा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. बरोबर. आता महाराष्ट्रातला प्रमुख पुरोगामी पक्ष किंवा प्रमुख डावा पक्ष म्हणून तुमचा पक्ष जर काम करत असेल तर अशा वेळेस हे तर झाले मुख्यधारेतले पक्ष, पण इतर चळवळीतून आलेले जे पक्ष आहेत जसं की CPI असेल, CPI-ML असेल, आंबेडकरवादी पक्ष असतील, तर यांच्यासोबतचा एक जुना डायलॉग वारंवार असायचा, वाद असायचे, चर्चा असायची. मात्र गेल्या काही काळात ही चर्चा पूर्णतः थंड झाल्यासारखी वाटते. तर आपण असं समजायचंय का की आंबेडकरवादी राजकारण आणि डावा राजकारण ह्याच्यामधली जी दरी आहे ती आता एकदम स्पष्ट झालेली आहे किंवा वेगळीच झालेली आहे असं काय, किंवा तो संवादाचा काही प्रयत्न सुरू आहे का? उलट तसं नाहीये. आपण बघा की ही जनसुरक्षा विरोध ज्यावेळेस विधेयक आलं तर त्यावेळी सगळ्यात पहिली बैठक जर कोणती झाली असेल तर ती सगळ्या डाव्या पक्षांची झाली मुंबईला. आम्ही सगळे गेलो. CPI होती, शेकाप होतं, आमचा पक्ष होता, सत्यशोधक कम्युनिस्ट होते, लाल निशाणवाले होते, सगळे एकत्र आले आणि आमच्या बरोबर सगळे लोकशाहीवादी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या स्वयंसेवी संघटना, त्यांना आम्ही एकत्र घेतलं. त्याचबरोबर बुद्धिजीवींना एकत्र घेतलं आणि 1 तारीख महाराष्ट्रात ठरवली. त्या दिवशी सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं, पुण्यासहित. आपण पुण्यात बसलोय म्हणून सांगतो, सबंध महाराष्ट्रभर एकाच वेळी हे डावे एक मतावर एका मुवमेंटसाठी उतरलेले आत्ता परवा तुम्ही आम्ही पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे उलट एकत्र येण्याची प्रक्रिया कधी नव्हे ते अधिक तीव्र झालेली, अधिक सगळ्यांना गरज वाटणारी, अत्यंत सुसंवाद नव्या पिढीमध्ये त्या सगळ्या पार्श्वभूमीवर डेव्हलप झालेला आपल्याला डाव्या एकजुटीमध्ये आपल्याला दिसतो. डाव्यांच्या बरोबर असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या जनसंघटना आहेत, ज्या NGOज आहेत, त्या सुद्धा एकत्र आलेल्या आपल्याला दिसतात. जे आंबेडकरिस्ट ज्याला आपण म्हणतो, हे बघा, पक्षांच्या नावांमध्ये अडकून पडू नका, परंतु संविधानाला धोका येतोय असं ज्यावेळी आपल्या लक्षात आलं त्यावेळी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघा, जे पत्रकार बाहेर पडले, वेगवेगळे बुद्धिजीवी बाहेर पडले, त्यावेळी डावा सगळा जो काही लाल झेंडा आणि पक्षाचे नावं सोडा, ती कदाचित वेगळ्या बॅनर खाली असतील, परंतु तो निळा झेंडा संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये खांद्याला खांदा लावून सबंध महाराष्ट्रभर राजकीयरित्या सुद्धा एकत्र आलेला आपल्याला दिसला. आपण बघा, परभणीमध्ये ज्यावेळी घटना घडली आणि एक लेकराला जीव गमवावा लागला, त्यावेळी डावे अत्यंत ताकदीने उतरले निळ्या झेंड्याबरोबर आणि आम्ही एकोप्याने त्या मागे उभे आहोत याचा प्रत्यय संबंध महाराष्ट्राला आपण घालून दिला. आता मी जाऊन आलो बीडमध्ये, तिथे गायरानाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आणि तिथे पोट भरणाऱ्या दलित जनतेवर ज्यावेळी इथल्या राज्यकर्त्यांनी त्या जमिनी काढून घेण्यासाठी बुलडोझर पाठवले आणि तिथल्या दलित मित्रांनी विष घेण्यापर्यंत वेळ आली, तर त्यावेळी निळ्या झेंड्याच्या बरोबर सगळ्यात आक्रमकपणाने तिथे कोण परवा उतरला, तर तो लाल झेंडा होता. आणि दोन्ही झेंडे एकत्र घेत ते आक्रमण जे होतं सत्ताधाऱ्यांचं ते परतवून लावत त्या ठिकाणच्या जमिनी दलितांच्या वाचवण्याचा जो एक यशस्वी प्रयोग आत्ता परवा. आणि मी अजून मराठवाड्यातले 4 उदाहरणं गेल्या 3 महिन्यातले आपल्याला सांगेल की ज्यावेळी चटके दिले गेले मंदिराच्या बाहेर एका गरीब शेतकऱ्याला, तर त्यावेळी कोण रस्त्यावर उतरलं, तर त्यामुळे निळा झेंडा आणि लाल झेंडा महाराष्ट्रामध्ये आणि सगळे वेगवेगळे लाल झेंडे एकीकडे आणि त्याच जोडीला सगळे धर्मनिरपेक्ष पक्ष सुद्धा, विचारवंत सुद्धा हे एकवटताना, त्यांच्यातला सुसंवाद वाढताना आणि एक मोठी ताकद त्यातून आकाराला येताना काळानुरूप आपल्याला दिसते. हे मोठं आशादायक चित्र आहे. मला खात्री आहे
की त्याचा चांगला परिणाम महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी आणि महाराष्ट्राचा मूळ जो विचार आहे माणुसकीचा तो पुढे घेऊन जाण्यासाठी, संतांचा जो विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी ह्या सगळ्या प्रक्रियेचा खूप चांगला उपयोग होईल. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, संत परंपरेचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असणारा महाराष्ट्र आहे. तो नक्कीच दोन्ही विचारांना, या सगळ्या विचारांना कवेत घेत पुढे घेऊन जाण्यासाठी या सगळ्या एकजुटीचा उपयोग होणार याबद्दल मला शंका नाही. शेवटचा प्रश्न, आता तुम्ही एक नवीन जबाबदारी जी स्वीकारलेली आहे, तर येणाऱ्या काळात पक्षाचं पुनर्रचना करणं किंवा निवडणुकीचं राजकारण असेल, बाह्य राजकारण असेल, याच्यासाठी काय तुमचं एक विजन आहे आणि कसं तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात? बघा, कोणताही कम्युनिस्ट पक्ष हा सामूहिक नेतृत्वावर चालतो. कोण सेक्रेटरी आहे, कोण कोणत्या पदावर आहे, याला जबाबदारी म्हणून काही महत्व असतं, परंतु निर्णय प्रक्रिया शेवटी सामूहिक असते, सामुदायिक असते. एक व्यवस्थितपणाने अंतर्गत अत्यंत लोकशाही असते. बऱ्याचदा कम्युनिस्ट पार्टीवर म्हटलं जातं की अरे हे जरा हुकुमशाहीवादी पक्ष आहे, पण याच्या इतका विनोद कोणता नाही. राजा बोले आणि दल आले, नेत्याचा आदेश आला की उठून उभे राहणारे आमच्यावर सांगतात की यांच्याकडे लोकशाही प्रक्रिया नाही. साहेब, युनिट पातळीपासून तर देश पातळीपर्यंत आत्ता अधिवेशनाच्या प्रक्रियेमधून आम्ही परत आलेलो आहोत आणि लोकशाही पद्धतीनं अशा प्रकारे सामूहिकरित्या नेतृत्व आणि धोरणं ठरवत वरपर्यंत गेलो. आणि आता आम्ही महाराष्ट्रातून मी परत येतोय, तर तिथे काय ठरलं हे परत सगळीकडे जनतेला, खालच्या शेवटच्या युनिटला सांगण्याची जबाबदारी आता सगळ्या नेतृत्वानं घेतलेली आहे. त्याच्यामुळे कोणताही एक माणूस सेक्रेटरी झालाय असं नाहीये. सामूहिकरित्या प्रचंड विचार मंथनातून हे सगळं चालतं आणि म्हणून मला खात्री आहे की सामूहिक शहाणपण, कलेक्टिव्ह विजडम नावाची जी गोष्ट आहे ती विजडम अस्तित्वात आहे. कम्युनिस्ट पार्टीमध्ये ती अधिक सजग आहे, अधिक जिवंत आहे. त्या सामूहिक शहाणपणाच्या आधारे या सगळ्यांना बरोबर घेत आपण पुढे जाऊ, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. महाराष्ट्रीय जनता ही मार्गदर्शक आहे, तिचं मार्गदर्शन स्वीकारत आम्ही सगळेजण पुढे जाऊ, हा विश्वास या सगळ्या प्रक्रियेतून दृढ होताना आपल्याला दिसतोय आणि तो फार एनर्जेटिक अशा प्रकारचा विश्वास आहे. डॉक्टर नवले, तुम्ही आम्हाला इतका सविस्तर वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार. तर इन्फोकसचा हा संवाद आपण इथंच थांबवतोय. या प्रकारच्या मुलाखती अजून तुम्हाला कोणाच्या बघायला आवडतील याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत नोंदवा. हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सोबतच इंडी जर्नलचं जे हे प्रयत्न आहेत हे तुमच्या देणग्यांवरती चालतात, त्यामुळं ती डिस्क्रिप्शनमधली जी लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक देणगी देण्याचा पण विचार करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.